नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजी मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण महा टीईटी परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत। या ठिकाणी आजचा जो लेक्चर आहे त्याचा आपला विषय असणार आहे मराठी विषय। आता तुम्हाला माहिती आहे मराठी विषय काय आहे, पेपर 1 साठी पण आहे आणि पेपर 2 साठी आहे, म्हणजे दोन्ही पेपरसाठी काय हा अतिशय इम्पॉर्टंट अतिशय उपयुक्त असा हा विषय आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी आपण तुमचा जास्त वेळ घेत नाही, तुमचा जास्त टाइमपास करत नाही। ठीक आहे, मग पहिला प्रश्न काय बघा, ॲ आणि ऑ हे दोन स्वर मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आलेत। आता ठीक आहे, हे ॲ असं असतंय त्याच्यावरती अनुस्वार नसतो। ठीक आहे, ॲ आणि ऑ इथं टायपिंग मिस्टेक आहे। ॲ आणि ऑ हे दोन स्वर मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आले असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। ठीक आहे, मग ऑप्शन काय दिलेत बघा, हिंदी, इंग्रजी, पोर्तुगीज, बंगाली। तर यापैकी हे कोणत्या भाषेमधून आलेत मराठीमध्ये, तर इंग्रजी भाषेमधून आलेत। साधा आणि सरळ प्रश्न आहे, कोणत्या भाषेतून आलेत, इंग्रजी भाषेतून आलेत। ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो की ॲ आणि ऑ हे जे दोन नवीन स्वर आहेत त्यांचा मराठी भाषेमध्ये समावेश कोणी केला। आता काय विचारलं जातं, कोणी समावेश केला, मग त्यांचा समावेश कोणी केला आहे, तर अरविंद मंगरुळकर यांनी त्यांचा मराठी भाषेमध्ये समावेश केला आहे। कोणत्या भाषेतून केला आहे, इंग्रजी भाषेतून घेतले। ठीक आहे, त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारू शकतात की हे कधी मराठीत आले किंवा यांचा समावेश शासकीय दृष्ट्या कधी करण्यात आला, तर कधी 6 नोव्हेंबर 2009च्या जी आर नुसार। आता इथं तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, फक्त 2009 लक्षात ठेवा, तारीख लक्षात ठेवत बसू नका। ठीक आहे, 2009 पासून सरकारचा जी आर आला आणि तेव्हापासून यांना काय मराठीमध्ये अधिकृतरित्या स्थान देण्यात आलेलं आहे। ठीक आहे, मग दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायचं, एक तर कोणत्या भाषेतून आलेत, त्यांचा समावेश कोणी केला आणि कधी केला, तिन्ही गोष्टी लक्षात ठेवा। तुम्हाला तिन्ही प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण 2 नंबर। आता साधा आणि सरळ प्रश्न आहे बघा, एकदम साधा सरळ सोपा। मराठीत एकूण किती स्वर आहेत। आता जर सध्या असा तुम्हाला प्रश्न विचारला की बाबा मराठीमध्ये एकूण स्वर किती आहेत, मग आता उत्तर किती लिहायचं, 12 लिहायचं की 14 लिहायचं। मग अशा वेळेस तुम्हाला तांत्रिकदृष्ट्या उत्तर कोणतं लिहावं लागणार आहे, 14 लिहावं लागणार आहे। ठीक आहे, कारण आता सध्या मराठीमध्ये एकूण स्वर किती आहेत, 14 आहेत। नवीन 2 स्वर कोण तयार झालेत, ॲ आणि ऑ। ठीक आहे, त्याच्यानंतर जर तुम्हाला प्रश्न असा विचारला की पारंपरिक वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर आहेत, पारंपरिक वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर आहेत असा जर प्रश्न विचारला तर याचं उत्तर किती द्यावं लागेल तुम्हाला, पारंपरिक म्हटलं की तुम्हाला 12 उत्तर द्यावं लागेल। ठीक आहे, त्याच्यानंतर जर आधुनिक वर्णमालेमध्ये किती स्वर आहेत असं विचारलं तर याचं उत्तर किती द्यावं लागेल तुम्हाला, 14 द्यावं लागेल। ठीक आहे, हा फरक लक्षात ठेवायचा। आणि फक्त मराठीत जर विचारलं मराठी वर्णमालेत एकूण किती स्वर आहेत तरी तुम्हाला उत्तर आता किती द्यावं लागेल, 14च द्यावं लागेल। ठीक आहे, फक्त आता लक्षात ठेवायचं, जर पारंपरिकचा शब्द विचारला असेल तर मात्र तुम्हाला उत्तर किती लिहावं लागेल, 12 लिहावं लागेल। आणि जर 14चा ऑप्शन नसेल तरी मग तुम्हाला 12च लिहावं लागेल। ठीक आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या। पुढचा प्रश्न आहे आपला 3 नंबर। पुढील स्वर जोड्यातून सजातीय स्वर जोडी ओळखा। आता कोणती स्वर जोडी ओळखायला सांगितली आपल्याला, सजातीय स्वर जोडी ओळखायला सांगितली। आता सजातीय स्वर जोडी कोणाला म्हणतात, तर बघा एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर किंवा सवर्ण स्वर असे म्हणतात। ठीक आहे, सजातीय स्वरांना दुसरं नाव काय आहे, सवर्ण स्वर आहे। आणि ते कसे ओळखायचे, तर ते एकाच उच्चार स्थानातून निघले पाहिजे। ठीक आहे, मग बघूया, उ उ आहे का नाही एकच उच्चार स्थान, मग हेच आपलं उत्तर असणार आहे। उ उ हे कोणते स्वर आहेत किंवा कोणत्या स्वराची जोडी आहे, तर ही सजातीय स्वराची जोडी आहे। ठीक आहे, सोपं आहे, लक्षात ठेवा। कोणते, उ उ कोणते स्वर आहेत, हे सजातीय स्वर आहेत। मग सजातीय स्वराच्या जोड्या किती आहेत बघा, अ आ इ ई उ उ इत्यादी काय आहेत, सजातीय स्वरांच्या जोड्या आहेत। आणि ह्या ज्या जोड्या आहेत यांना काय म्हणतात, तर यांना म्हणतात विजातीय। ठीक आहे, लक्षात ठेवा, यांना काय म्हणतात, विजातीय स्वर जोडी। ठीक आहे, सजातीला दुसरा शब्द काय आहे, सवर्ण स्वर आहे, ते पण लक्षात राहू द्या, प्रश्न विचारू शकतात। पुढचा प्रश्न आपला 4 नंबर, सोपा प्रश्न आहे पुन्हा एकदा। मराठीत कोणता वर्ण स्वतंत्र मानला जातो। आता काय विचारलंय, मराठीमध्ये खालीलपैकी कोणता वर्ण हा स्वतंत्र वर्ण मानला जातो। मग कोणता वर्ण स्वतंत्र मानला जातो, तर ळ हा जो वर्ण आहे हा स्वतंत्र मानला जातो। ठीक आहे, आता या ठिकाणी एक तुम्हाला अजून प्रश्न विचारला जातो की मराठीमध्ये खालीलपैकी कोणत्या वर्णाचा एकही शब्द नाही, म्हणजे एक ह्या वर्णापासून सुरुवात होणारा
एकही शब्द नाही बघा. मग याने सुरू होणारा मराठीत एकही शब्द नाही. कोणी सुरू होणारा? ळने सुरू होणारा मराठीत एकही शब्द नाही, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर उच्चारानुसार जर प्रकारामध्ये विचारलं तर हा कोणता वर्ण आहे? तर हा मूर्धन्य वर्ण आहे. याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. ळ हा कोणता वर्ण आहे? तर कोणता वर्ण आहे? मूर्धन्य वर्ण आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू, पण त्याच्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वपूर्ण अशी सूचना. मित्रांनो आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की ही काय असणार? तुमच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. म्हणजे या ठिकाणी तुमचा संपूर्ण सिलेबस काय केला असणार आहे? याच्यामध्ये कव्हर केलेला असणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटेल? तर तुम्हाला एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या तुम्हाला TETच्या सर्व प्रश्नपत्रिका सुद्धा या ठिकाणी काय केल्या जातील? प्रोव्हाइड केल्या जातील. TETचे झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला काय केल्या जातील? प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे. त्याचबरोबर या 10 टेस्ट सिरीजवरतीच आपण तुम्हाला फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा प्रोव्हाइड करत आहोत. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील बघा? मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, इतिहास, भूगोल आणि मानसशास्त्राच्या सुद्धा अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे. मग या सगळ्यांची फी किती मित्रांनो? तर या सगळ्यांची किंमत फक्त 200 रुपये आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली जी ऑफर आहे ही आज सुद्धा चालू आहे. जर तुम्ही आपल्या ऑफरनुसार आज जर आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त काय होईल? 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे? तर तुमच्याकडे गुगल पे आहे, फोन पे आहे. त्या ठिकाणी आपला नंबर आहे 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो, फोन पे, गुगल पेला आपला नंबर आहे 96 89 14 16 30. ठीक आहे. तुम्हाला या नंबरवरती काय करायचे? 139 रुपये पे करायचे आहेत. आणि तुम्ही जे पैसे पाठवले याचा एक तुम्हाला काय करायचं आहे? एक स्क्रीनशॉट काढायचा आहे. आणि हा स्क्रीनशॉट मित्रांनो मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. व्हॉट्सॲपला सुद्धा आपला हाच नंबर आहे 96 89 14 16 30. ठीक आहे. तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला 5 मिनिटाच्या आतमध्ये काय केलं जाईल? संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. 5 नंबर. नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्द जातीस कोणते नाव आहे? आता काय विचारलंय? ज्याच्यामुळे नामाची व्याप्ती मर्यादित केली जाते त्याला काय म्हणतात असं विचारलंय. ठीक आहे. मग नामाची व्याप्ती मर्यादित कोण करतं? तर विशेषण ही काय करतं? नामाची व्याप्ती मर्यादित करतं. ठीक आहे. मग लक्षात ठेवायची विशेषणाची व्याख्याच लक्षात ठेवा. मग काय बघा, नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दास काय म्हणतात? विशेषण असे म्हणतात. ठीक आहे. मग बघा आता या ठिकाणी चांगली मुले, काळा कुत्रा, आता याच्यामध्ये विशेषण कोणतं आहे? तर या वाक्यामध्ये बघा चांगली ही विशेषण आहे, काळा हे काय आहे? विशेषण आहे. ठीक आहे. लक्षात ठेवायचं. मग विशेषणाचं कार्य काय आहे? तर ते नामाबद्दल काय करते? विशेष माहिती सांगते आणि माहिती सांगून काय करते? नामाची व्याप्ती मर्यादित करते. ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण? विशेषण म्हणतो. पुढचा प्रश्न 6 नंबर. वाक्यात नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दास कोणती संज्ञा आहे? आता या ठिकाणी बघा आपल्याला शब्दाच्या जाती हे जे चॅप्टर आहे ना हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारले जातात आणि बऱ्याच वेळेस तुम्हाला काय केलं जाते? त्या ठिकाणी जशाच तशी व्याख्या विचारली जाते. म्हणून तुम्हाला काळजीपूर्वक सगळ्या व्याख्या लक्षात ठेवायच्या आहेत. आणि तुमच्या व्याख्या लक्षात असतील म्हणजे व्याख्या लक्षात पाठ करायचे नाही, व्याख्याचा अर्थ समजून घ्या की बाबा काय असलं की काय असतं. ठीक आहे. आणि ते जर तुम्ही समजून घेतलं तर वाक्यामध्ये सुद्धा तो शब्द कोणतं कार्य करतो हे सुद्धा तुम्हाला लगेच कळून येईल. ठीक आहे. म्हणजे एकच शब्द जरी असला पण तो वाक्यात कोणत्या ठिकाणी आहे याच्यावरून तो कोणत्या जातीचा आहे हे ठरतं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणून तुम्हाला याच्याबद्दल डिटेल्स माहिती असणं महत्त्वाचं आहे. मग आता काय वाक्यात नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला, आता नामाच्या ऐवजी येतं हे, मग नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? तर सर्वनाम म्हणतात. ठीक आहे. बघा या ठिकाणी नामांचा पुनरुच्चार टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला काय म्हणतात? तर विकारी शब्दाला सर्वनाम म्हणतात. ठीक आहे. नामांच्या पुनरुच्चार टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामाच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम म्हणतात. आता विकारी म्हणजे काय हाही प्रश्न विचारला जातो की विकारी म्हणजे काय? तर विकारी म्हणजे काय? बदल होणारा. ठीक आहे. विकारी म्हणजे काय? बदल होणारा. हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 7 नंबर. जवळची
किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर केला? आता इथं आपल्याला सर्वनामाचा प्रकार विचारलाय, ठीक आहे. आणि कोणता प्रकार विचारलाय की जो प्रकार काय करेल, जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी वापरला जातो. मग बघा इथंच काय शब्द कशासाठी वापरला जातो? दाखवण्यासाठी. मग जे दाखवण्यासाठी वापरलं जातं त्या सर्वनामाला आपण काय म्हणतो? दर्शक सर्वनाम म्हणतो. उदाहरणार्थ काय आहेत बघा दर्शक सर्वनाम, हा, ही, हे, तो, ती, ते, ठीक आहे. हे काय आहेत? दर्शक सर्वनामाची उदाहरणं आहेत. परीक्षेमध्ये उदाहरणासहित बऱ्याच वेळेस आपल्याला विचारलं जातं, ठीक आहे. म्हणून तुम्हाला अभ्यास करताना काय करायचं मित्रांनो, पाठीमागच्या झालेल्या जेवढ्या काही प्रश्नपत्रिका आहेत ना टीईटीच्या, ह्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला नजरेखाली घालायच्यात. तुम्ही जर सगळ्या प्रश्नपत्रिका निस्त्या झालेल्या प्रश्नपत्रिका सोडल्या ना तरी तुमचा 50% अभ्यास काय होणार या ठिकाणी 100% कव्हर होणार, ठीक आहे. किती अभ्यास कव्हर होणार तुमचा? 50%. कशामुळे? फक्त तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जरी हाताळले तरी बी. आता या ठिकाणी अजून एक मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे बऱ्याच शिक्षक लोकांचे मेसेज येतात की सर मी फक्त पेपर 1 भरला आहे. बऱ्याच जणांचे येतात सर मी फक्त पेपर 2 भरलेला आहे. मग सर मी जर पेपर 1 भरलाय तर पेपर 2चे PYQ करायचे का? किंवा जर पेपर 2 भरलाय तर पेपर 1चे PYQ करायचे का? आता या ठिकाणी लक्षात घ्या, तुमचा पेपर 2 असो किंवा पेपर 1 असो, ठीक आहे. आता पेपर 1ला तर काय आहेत सगळीकडे विषय सारखेच आहेत. मग त्याच्यात काही कोणाला ऑप्शनल सब्जेक्ट नाही. पेपर 2 मध्ये तुम्ही एक तर गणित विज्ञान घेतलेलं असू शकतं किंवा समाजशास्त्र घेतलेलं असू शकतं, ठीक आहे. मग आता या ठिकाणी मला सांगा पेपर 1चे PYQ, पेपर 2चे PYQ याच्यामधले बघा कॉमन विषय तुम्हाला सांगतो मी. मराठी दोन्ही ठिकाणी आहे, ठीक आहे. मग मराठीचे तुम्हाला काय करायचं आहे? दोन्ही प्रश्नपत्रिका बघायच्या. पेपर 1च्या पण बघायच्या, पेपर 2च्या बघायच्या. तुम्ही कुठलाही पेपर भरलेला असू द्या, तुम्ही जर एकच पेपर भरलेला असला तर तुम्हाला दोन्ही पेपरमधलं काय करायचं आहे? मराठी बघायचं आहे. मराठी बदलत नाही. आणि त्याच्यानंतर अजून एक काही लोकांचा असा गैरसमज आहे की पेपर 1 ते 5 सोपा असतो का? तर तो 1 ते 5 वर्गासाठी आहे म्हणून, खालच्या वर्गासाठी आहे म्हणून सोपा असतो आणि 6 ते 8 वरच्या वर्गासाठी आहे म्हणून अवघड असतो. असं अजिबात नाही. दोन्ही लेव्हलची पात्रता एकच आहे आणि दोन्ही लेव्हलची काठिण्य पातळी सुद्धा एकच आहे. लक्षात घ्या, दोन्ही लेव्हलची पात्रता आणि काठिण्य पातळी काय आहे? एकच आहे. डीएड झालेला व्यक्ती पेपर 1 पण देऊ शकतो, पेपर 2 पण देऊ शकतो. उलट बीएड झालेला व्यक्ती पेपर 2 देऊ शकतो पण पेपर 1 देऊ शकत नाही. लक्षात ठेवा, ठीक आहे. त्याच्यामुळे असं म्हणायचं नाही पेपर 1 सोपा असतो आणि पेपर 2 अवघड असतो, अजिबात नाही. तुम्ही प्रश्नपत्रिका बघा सारखेच असतात. त्याच्यानंतर ज्यांची द्वितीय भाषा इंग्रजी आहे, इंग्रजी दोन्हीकडे सारखे असणार आहे. काही बदलणार आहे का? काहीची इंग्रजी आहे, काहीची या ठिकाणी हिंदी आहे, ठीक आहे. पण आता हिंदीचा प्रॉब्लेम काय? हिंदीच्या जुन्या प्रश्नपत्रिका कोणाकडेही उपलब्ध नाहीत, ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा विषय बघा बालमानसशास्त्र, ठीक आहे. बालमानस बदलणार आहे का दोन्हीकडे बी? नाही बदलणार. मग बघा 30 किती मार्काचा सिलेबस सारखा झाला? 90 मार्क झाले. अजून बी लक्षात घ्या, आता ज्याचा गणित विज्ञान आहे त्याला गणित पण सगळीकडे सारखं असणार आहे की नाही दोन्ही पेपरला? ज्याचा गणित विज्ञान आहे त्याला, ठीक आहे. आणि ज्याचं सामाजिक शास्त्र आहे, आता सामाजिक शास्त्र आणि परिसर अभ्यास एकच आहे. लक्षात घ्या, सामाजिक शास्त्र आणि परिसर अभ्यास काय एकच आहे. फक्त त्याला त्यांनी 2 शब्द वापरले आहेत. त्याच्यामध्ये सेम सब्जेक्ट येतात, सेम प्रश्न असतात, काहीही बदल नसतो, ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. फक्त म्हणजे ज्याचा गणित आहे त्यांनी परिसर अभ्यास करायचं नाही पेपर 1 मधलं, ज्याचा समाजशास्त्र आहे त्यांनी पेपर 1 मधलं गणित करायचं नाही. फक्त एवढीच छोटीशी म्हणजे एक 30 प्रश्न काय आहेत वेगळे असणार आहेत, एवढंच लक्षात ठेवा. बाकी 120 प्रश्नांचा सिलेबस काय असणार आहे? जवळपास सारखा असणार आहे, ठीक आहे. 120 सोडा, 90 प्रश्नाचा तर तुमचा कन्फर्म सेम आहे. हे 30 याच्यात तर काही म्हणजे काही वाद असण्याचं कारण नाही, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मग तेवढे 3 विषय तरी कंपल्सरी दोन्ही पेपरचे करायचे आहेत, म्हणजे करायचे आहेतच, ठीक आहे. ठीक आहे, आपला थोडा विषय भरकटला होता. पुन्हा आपण मूळ मुद्द्याकडे येऊ. आपण असं शक्यतो मध्ये घेत नाही दुसरं, पण ठीक आहे चला. आता एक कशासाठी सांगितलं मी, खूप जणांचे मेसेज येतात, फोन येतात, सर माझा पेपर 2 आहे मग मी पेपर 1चं कशाला करू, किंवा सर माझा पेपर 1 आहे मग मी पेपर 2चं कशाला करू. मग मला प्रत्येकाला सांगावं लागतं की बाबा हे 3 विषय दोन्हीकडे सारखेच आहेत, बिंदास करा, ठीक आहे. म्हणून सांगतो, ठीक आहे. त्याच्यानंतर मी घरी पोहोचण्यापूर्वीच सांजावले अधोरेखित शब्द कोणते क्रियापद आहे? आता या ठिकाणी बघा, मी घरी पोहोचण्यापूर्वीच सांजावले हा जो शब्द आहे हे कोणतं क्रियापद आहे असं आपल्याला विचारलंय. मग हे कोणतं क्रियापद आहे? तर हे भावकर्तृक क्रियापद आहे. आता या ठिकाणी तुम्हाला सांगतो मित्रांनो, कोणतं क्रियापद आहे हे? भावकर्तृक
भावकर्तृक क्रियापद आहे. मग भावकर्तृक क्रियापदालाच काय म्हटलं जातं? अकर्तृक क्रियापद. म्हणजे याच्यामध्ये काय नसतो? कर्ता नसतो थोडक्यात. ठीक आहे. मग बघा, ज्या क्रियापदांना निश्चित असा कर्ता नसतो किंवा मूळ धातूवरून कर्ता शोधता येत नाही त्या क्रियापदाला काय म्हणतात? भावकर्तृक क्रियापद म्हणतात. आता या ठिकाणी व्याख्या सांगितली तुम्हाला. व्याख्याही तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही. लक्षात ठेवावं लागेल. कधी कधी प्रश्न विचारला जातो की ज्या क्रियापदांना निश्चित कर्ता नसतो किंवा मूळ धातूवरून कर्ता शोधता येत नाही तेव्हा त्या क्रियापदास डॅश डॅश असं म्हणतात. मग त्या क्रियापदास काय म्हणतात? तर भावकर्तृक क्रियापद म्हणतात. ठीक आहे. व्याख्या तर तुम्हाला लक्षात ठेवायच लागेल. पण आता तुम्हाला सोपं सांगतो. भावकर्तृक क्रियापद असेल हे तुम्हाला ओळखायचं कसं हे तुम्हाला एकदम सोपं सांगतो. ठीक आहे. एकदम सोपं सांगतो. कसं ओळखायचं? जर वाक्यामध्ये बघा, मळमळले, गडगडते, मावळले, खवखवते, सांजवले आणि उजाडले असं जर क्रियापद वापरलं असेल तर समजून जायचं तो भावकर्तृक क्रियापद आहे. आणि भावकर्तृक प्रयोग पण आहे एक. ठीक आहे. म्हणजे प्रयोगातला असेल तर प्रयोग लिहायचं, क्रियापदाचं विचारलं असेल तर क्रियापद लिहायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 9 नंबर. रामाने नलाकडून सेतू बांधविला. वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. क्रियापदाचा प्रकार ओळखण्यावरती तुम्हाला भरपूर प्रश्न विचारलेले आहेत. मग रामाने नलाकडून काय केला? सेतू बांधविला. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायला सांगितलाय. मग या ठिकाणी कोणतं क्रियापद आहे? तर प्रयोजक क्रियापद आहे. मग आता तुम्हाला प्रयोजक क्रियापद म्हणजे काय? तर थोडक्यात प्रयोजक क्रियापद म्हणजे काय? प्रेरणा देणारा. आता या ठिकाणी बघा, मूळ धातूच्या क्रियेचा कर्ता ती क्रिया स्वतः करीत नसून ती क्रिया तो दुसऱ्या कोणाला तरी करावयास लावित आहे असा त्याचा काय होतो? अर्थ व्यक्त होतो. किंवा असं ज्यावेळेस वाक्य असेल त्यावेळेस आपण कोणतं क्रियापद लिहायचंय? प्रयोजक क्रियापद लिहायचंय. ठीक आहे. मग आता या ठिकाणी बघा, बांधणारा कोण आहे? सेतू. तसं जर पाहिलं तर कोण आहे? बांधणारा कोण आहे? राम एक नाही सेतू. पण रामाने स्वतः सेतू बांधलाय का? रामाने सेतू काय केलाय? नलाकडून बांधून घेतलाय. रामाने काय केलाय? नलाकडून बांधून घेतलाय. म्हणजे त्या रामाने काय केली? नलाला सेतू बांधण्याची थोडक्यात प्रेरणा दिली किंवा त्याच्याकडून ते काम करून घेतलंय. ठीक आहे. मग त्याला काय म्हणतो आपण? प्रयोजक क्रियापद म्हणतो. ठीक आहे. आता प्रयोजक क्रियापदाचे अजून उदाहरण सांगतो तुम्हाला. आई मुलास खेळवते, बाई शिपायाकडून वह्या आणवतात. हे दोन्ही पण काय आहेत? प्रयोजक क्रियापद आहे. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी काय करता ते काम स्वतः करीत नाही तर करता काय करतो? ते काम दुसऱ्या कोणाकडून तरी करून घेत असतो. म्हणून याला काय म्हटलं जातं? प्रयोजक क्रियापद म्हटलं जातं. ठीक आहे. पुढचा प्रश्न 10 नंबर. समानार्थी शब्दाची जोडी जुळवा. समानार्थी शब्द दिलाय दार आणि आपल्याला त्याची समानार्थी शब्दाची जोडी जुळवायला सांगितली. पहिलंच ऑप्शन आहे कवाड आणि तेच आपलं काय असणार आहे? बरोबर असणार आहे. मग दारालाच काय म्हणतात? कवाड म्हणतात, दरवाजा म्हणतात आणि ताट पण म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर कपाटाला अलमारी म्हणतात. बाकी तुम्हाला सगळे माहिती आहेत. कपाट अलमारी पण तुम्हाला माहिती आहे, पण तरी ठीक आहे घेतलं आपण. लेखक आनंद यादवांनी कोणते पुस्तक लिहिले आहे? आता काय विचारलंय? आनंद यादव हे जे लेखक आहेत यांनी कोणतं पुस्तक लिहिलं असं आपल्याला विचारलंय. मग उल्का, गोतावळा, बलुत, कोसला. तर यापैकी गोतावळा हे काय आहे? आनंद यादव यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं इथं वारंवार विचारलं जातं, बलुत हे पुस्तक कोणाचं आहे? मला माहिती आहे तुम्हाला 90% शिक्षक लोकांना माहिती आहे की हे बलुत पुस्तक कोणाचं आहे, परंतु तरीही सांगणं माझं कर्तव्य आहे. बलुत हे पुस्तक कोणाचं आहे? दया पवार यांचं आहे. त्याच्यानंतर भालचंद्र नेमाडे यांच्यावरती प्रश्न विचारले जातात. मग त्यांच्या कोसला आहेत, बिडार आहे, झूल आहे, हुल आहे. त्याच्यानंतर हिंदू, जगण्याची एक समृद्ध आडगळ हे पण त्यांचं आहे आणि त्याला काय झालेलं आहे? त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर वि स खांडेकरांचं साहित्य लक्षात ठेवा. उल्का, हिरवा, चाफा, अमृतवेल, अश्रू आणि ययाती याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न वारंवार विचारला जातो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 12 नंबर. पुढील पुस्तकाचे लेखक कोण आहेत? हे सुद्धा तुम्हाला सगळ्यांना माहिती असणार आहे कारण भरपूर वेळेस प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक कोणाचं आहे? पु ल देशपांडे यांचं आहे. मग पु ल देशपांडे यांचे अजून पुस्तक लक्षात ठेवा. व्यक्ती आणि वल्ली, खोगीर भरती, असामी असामी, असामी आसामी. ठीक आहे. हे पण त्यांचं आहे. बटाट्याची चाळ आहे. त्यानंतर चि व जोशीचं कोणतं आहे? एरंडाचे गुऱ्हाळ, चिमणचारा. बाळकराम, आता ह्या ठिकाणी लक्षात ठेवायचं, बाळकराम यांचं खरं नाव काय हे पण लक्षात ठेवायचं. राम गणेश गडकरी प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. त्यांचं काय? एकच जाला, प्रेमसन्यास, पुण्यप्रभाव. ठीक आहे. पुढचा प्रश्न 13 नंबर.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य हा ग्रंथ कोणी लिहिला? आता या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य हा ग्रंथ कोणाचा आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलंय. मग हा ग्रंथ कोणाचा आहे? तर हा ग्रंथ गोमा पवार यांचा आहे. लक्षात ठेवा, कोणाचा आहे? गोमा पवार यांचा आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 14 नंबर. सोन्याचा दूर निघणे. काय? सोन्याचा दूर निघणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. आता काय सांगितलं आपल्याला? सोन्याचा दूर निघणे याचा योग्य अर्थ सांगायला सांगितलं. आपण म्हणत नाही का, पूर्वी भारत खूप श्रीमंत होता, भारतामधून सोन्याचा धूर निघत होता. मग त्यालाच काय म्हणतो आपण? खूप श्रीमंत असणे. सोन्याचा धूर निघणे म्हणजे काय? खूप श्रीमंत असणे. आणि या ठिकाणी तुम्हाला दुसरा एक वाक्यप्रचार लक्षात ठेवायचा आहे, वाक्प्रचार लक्षात ठेवायचा आहे. सोने होणे. सोने होणे म्हणजे काय? मृत्यूमुळे हाल संपणे. ठीक आहे, महत्वाचा वाक्प्रचार आहे, तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न 15 नंबर. वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. खांद्यावर उभे राहणे. काय विचारलंय? एक वाक्प्रचार दिलाय, खांद्यावर उभे राहणे, आणि त्याचा अर्थ विचारलाय. मग त्याचा योग्य अर्थ काय होतो? जीवनात पुढे जाण्यासाठी एखाद्याची मदत घेणे, त्यालाच काय म्हणतात? खांद्यावर उभे राहणे म्हणतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 16 नंबर. प्रयोग ओळखा. तोलोलिंग पहाडीवरून वाहणाऱ्या वाऱ्याच्या झुळकेने जणू हळूच म्हटले तथास्तु. आणि कोणता प्रयोग आहे असं आपल्याला ओळखायला सांगितलंय. मग या ठिकाणी कोणता प्रयोग होतो मित्रांनो? तर या ठिकाणी भावे प्रयोगाचं हे उदाहरण आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 17 नंबर. योग्य विग्रह करा. आता इथं आपल्याला काय करायला सांगितलंय? योग्य विग्रह करायला सांगितलंय. कोणत्या शब्दाचा? तर दऱ्याखोऱ्यात या शब्दाचा विग्रह करायला सांगितलाय. मग दऱ्याखोऱ्यात या शब्दाचा योग्य विग्रह काय होईल? दरीत आणि खोऱ्यात हा याचा योग्य विग्रह होईल. ठीक आहे. मग आता या ठिकाणी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारला जातो की बाबा विग्रह म्हणजे काय? काय प्रश्न विचारला जातो? विग्रह म्हणजे काय? मग विग्रह म्हणजे काय? तर सामासिक शब्दाचे कमीत कमी शब्दात स्पष्टीकरण देणे म्हणजेच काय होय? विग्रह होय. ठीक आहे. थोडक्यात त्या शब्दाची फोड करणे, पण कशी? कमीत कमी शब्दामध्ये. पुढचा प्रश्न 18 नंबर. पुढील शब्दाची त्याच्या विरुद्धार्थी शब्दाशी जोडी जुळवा. आता काय विचारलंय? निर्बुद्ध विचारलंय. ठीक आहे. काय विचारलंय? निर्बुद्ध. पहिलं ऑप्शन काय दिलंय? ढ. बऱ्याच वेळेस आपल्याला वाटतं अरे ढ ढ म्हणजे निर्बुद्ध आहे. बरोबर आहे, आपण उत्तर लिहून टाकतो. पण इथं काय विचारलेलं असतं त्यांनी? विरुद्धार्थी शब्द. आपण लिहितो कोणता शब्द? समानार्थी शब्द. असं करायला नको. ठीक आहे. त्याच्यामुळे इथं व्यवस्थित वाचायचं बाबा. प्रश्नामध्ये आपल्याला विरुद्धार्थी विचारलाय की समानार्थी विचारलाय, व्यवस्थित वाचा. तुम्हाला वाटेल टिंगल वाटेल, हे म्हणा सर काय सांगते, आम्ही काही एवढे येडे आहेत का? परंतु पेपर सोडवित असताना आपल्याला वेळ काळाचं भान नसतं, आपल्याला घाई असती, गडबड असते आपली, आणि त्यावेळेस काय होऊ शकतो? अशा क्षुल्लक चुका होतात आणि झालेल्या असतील. कदाचित तुम्ही जर याच्या अगोदर पेपर दिले असतील तर तुमच्याही लक्षात असेल अशा चुका होतात. म्हणून प्रश्न व्यवस्थित आणि काळजीपूर्वक वाचायचा. कारण जर तुमचे 2 प्रश्न असे चुकले ना तर तुमचे 2 मार्क जातात. आणि कदाचित बरेच लोक काय होतात, रिझल्ट काय जास्त मार्कून जात नसतो, 1, 2, 3 मार्कून रिझल्ट जात असतो. ठीक आहे. त्याच्यामुळे काळजीपूर्वक वाचा. मग विरुद्धार्थी शब्द काय होईल? निर्बुद्धचा. तर काय होईल? बुद्धिमान होईल. काय होईल? बुद्धिमान होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं दिले निर्बुद्ध बुद्धिमान. निर्लज्जचा काय होईल? विरुद्धार्थी शब्द लाजरा होईल. निर्दयचा काय होईल? दयाळू होईल किंवा सहृदयी सुद्धा होतो. ठीक आहे. दयाळू किंवा सहृदयी. ढचा काय होईल? हुशार किंवा बुद्धिमान. ठीक आहे. पुढचा प्रश्न 19 नंबर. पुढील शब्द समूहासाठी कोणता एक शब्द आहे? उन्हाळ्यात जंगलात झाडे झुडपे पेटणे, याच्यासाठी एक शब्द सांगायला सांगितलं आपल्याला. ठीक आहे. मग त्याला आपण काय म्हणतो? वनवा म्हणतो. पण बघा खरी गमत अजून इथं वनवा, इथं पण काय दिलंय? वनवा. इथं पण काय दिलंय? वनवा. मग आपल्याला माहिती पाहिजे बाबा वनवा ह्या शब्दात न रे नळाचा असतो की न रे बाणाचा असतो? प्रश्न चुकलेले आहेत. असंच अजून एक कन्फ्युजन करणारा शब्द असतो खून. एक खून म्हणजे काय? टिक मार्क करणे. आणि दुसरा खून म्हणजे काय असतो? डायरेक्ट चाकूने मर्डर करणे किंवा कशाने मर्डर करणे, खून. ह्या शब्दात सुद्धा गल्लत होते. मग यापैकी योग्य शब्द कोणता आहे? वनवा हा शब्द योग्य आहे. ठीक आहे. म्हणजे पेपर काढणारा काय एवढा येडा नसतो, तो काय सहज सहज प्रश्न घेतो असं काय नसतं. तो थोडंफार लॉजिक लावतो. पर्याय टाकणारे सुद्धा काय करतो? चुकणारा पर्याय काय काय करतो? सुरुवातीला घेतो 1 नंबरला आणि आपलं उत्तर असणारं पाठीमागे लपून ठेवतो. ठीक आहे. मग बऱ्याच वेळेस आपण गडबड देतो वनवा, अरे किती सोपं विचारले, वनवा लिहून टाकतो वनवा. असं करू नका. ठीक आहे. त्याच्यानंतर होम म्हणजे काय असतं बघा? तर पूजेसाठी केलेला पवित्र अग्नी, त्याला काय म्हटलं जातं? होम म्हणलं जातं. प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. होमवरती सुद्धा प्रश्न परीक्षेत विचारलेला आहे म्हणून या ठिकाणी घेतलंय. ठीक आहे.
पुढचा प्रश्न आपला 20 नंबर म्हणजे शेवटचा प्रश्न. पुढील शब्दाचा अर्थ सांगा. शब्द दिलाय रिवाज आणि या शब्दाचा अर्थ तुम्हाला विचारलेला आहे. मग या शब्दाचं अर्थ किंवा योग्य उत्तर काय करायचं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. चॅनलला नवीन असाल, सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करत चला आणि व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.